MBBS BDS राऊंड 3 साठीचं चॉईस फिलिंग महाराष्ट्राचं उद्यापासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच 10, 11, 12 3 दिवस देण्यात आलेले आहेत. चॉईस फिलिंग करतानाचे महत्त्वाचे नियम कशा पद्धतीने असू शकतात, त्याच पद्धतीने राऊंड 2 चा कॉलेज वाईज कट ऑफ काय होता हे सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पहिली गोष्ट क्लिअर करून घेऊया आपण की कट ऑफचा अंदाज. ओव्हरऑल कट ऑफ आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेलाच होता. आता कॉलेज वाईजचा कट ऑफ मी इथे तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलला देखील हे सर्व PDF येतील. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेली आहे. सर्वांनी जाऊन टेलिग्राम ग्रुपला आपल्या जॉईन करायचं आहे. आता एक्झॅक्टली कट ऑफ कशा पद्धतीने गेलाय याचा अंदाज तुम्हाला रेफरन्स राऊंड 3च्या चॉईस फिलिंगच्या वेळेस करता येईल. राऊंड 3चा पण अंदाज काय असू शकतो हे आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता जेव्हा चॉईस फिलिंग करणार आहेत आपण, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी याचा रेफरन्स घ्यायचा आहे. त्या पद्धतीने अंदाज घ्यायचा आहे की त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक एखादं कॉलेज, लेट्स कन्सिडर आता आपण GMC मुंबई आहे, तर आता एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे, तर इथे आम्ही सर्व दिलेलं आहे. याच्यामध्ये काय दिलं, जनरल मधलं बघा ओपन साठीचं 688 हा आहे SML रँक, 8586 हा दिला आपण ऑल इंडिया रँक, आणि 559 हा आहे नीटचा स्कोर. असं प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेले आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी कॅटेगरीची जागा नाहीये त्या ठिकाणी ओपन मधून सीट अलॉट झालेली असते आणि अशा विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीचीच बेनिफिट भेटत असतात. याचा रेफरन्स करायचा विद्यार्थ्यांनी राऊंड 3ची चॉईस फिलिंग करायची आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आम्ही सर्व कॉलेजचे कट ऑफ दिलेले आहेत. प्रत्येक कॉलेजचे, सर्व गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ दिलेले आहेत. सेमी गव्हर्नमेंटचं पण मी तुम्हाला दाखवेलच. ठीक आहे, अशा पद्धतीने सर्व कॉलेजचे कट ऑफ दिलेले आहेत. याची आपण सर्व PDF शेअर करणार आहे. महत्वाचं काय आहे बघा, आता दुसरी एक गोष्ट सांगतो लगेच. सेमी गव्हर्नमेंटचं बघा इथे, जसं की एखादं कॉलेज तेरणा मेडिकल कॉलेज, तर ओपन कॅटेगरीमध्ये बघा जनरल मध्ये कितीला क्लोज झालंय, तर 500 स्कोरला. SC कॅटेगरीमध्ये 433 त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे 12430, ऑल इंडिया रँक आहे 1,50,421. ST कॅटेगरी 337 ला क्लोज झालेलं आहे. VJ NT1 इथे जागा अवेलेबल नव्हती, त्या सर्वांना ओपन मधून चेक करायचं. NT2 488, NT3 486 ला क्लोज झालेलं होतं. OBC 498, SCBC 490, त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे 5320 आणि ऑल इंडिया रँक होता 64,495. अगदी व्हायब्रंट हे एकमेव सेंटर आहे ज्यामध्ये आम्ही इन डेप्थ विद्यार्थ्याला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. अगदी नीटच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्म पासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत आम्ही स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकाकडून कसलीही चूक होऊ नये यासाठीचे हे सर्व प्रयत्न असतात. आता याच्यामध्ये हे आपण चॉईस फिलिंग तुम्ही प्रत्येक कॉलेजचं बघू शकता चॉईस फिलिंगच्या वेळेस. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, ज्या वेळेस आता आपण चॉईस फिलिंग करणार आहे, उद्या देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. चॉईस फिलिंग जेव्हा आपण करणार आहेत राऊंड 3चं, ठीक आहे, आपण जे काय ऑप्शन्स देणार आहेत, ठीक आहे, आता हे राऊंड 3ची चॉईस फिलिंग असेल. ओके, जर आता एखादं कॉलेज मिळालं, समजा तुम्हाला हे कॉलेज मिळालं असेल, XYZ हे कॉलेज तुम्हाला मिळालं, ठीक आहे, जेव्हा आपल्याला राऊंड 3 मध्ये एखादं कॉलेज मिळतं त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. हे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचंय. समजा या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल, हे राऊंड 2 मध्ये त्याला एखादं कॉलेज मिळालेलं असेल, तर हे कॉलेज त्याचा ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. हे कॉलेज त्याचं कॅन्सल होणार आणि राऊंड 3 ला जे कॉलेज मिळाले तिथेच ऍडमिशन घ्यावं लागणार. या कॉलेजला वापस जायचं, इथून तुमचे डॉक्युमेंट, फी भरलेला DD वापस देतात, नव्याने या कॉलेजचा DD काढायचा, डॉक्युमेंट सबमिट करायचं आणि इथे ऍडमिशन घ्यायचं. या राऊंडला तुमचं ऑटो रिटेन्शन होतं. रिटेन्शन फॉर्म या राऊंडला तुम्हाला सबमिट करावाच लागतो. समजा आता राऊंड 1, राऊंड 2 मध्ये सीट मिळालेली होती, राऊंड 3 ला आपण चॉईस फिलिंग केली आणि राऊंड 3 मध्ये कॉलेजच मिळालं नाही, तर आधीचं जे काय होतं, समजा एखाद्या विद्यार्थी राऊंड 2चं आधी मिळालेलं होतं, तेच कॉलेज त्याचं ऑटो रिटेन होणार. त्याला कॉलेजला जायची गरज नाही, परंतु त्याचा रिटेन्शन फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होतो. आणि इथून पुढचे जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे, स्ट्रे वॅकन्सी राऊंड, इट डिपेंड्स ऑन वॅकन्सी. जशा काही जागा शिल्लक राहतात त्याच्यानुसार पुढचे राऊंड वाढत जातात. तर राऊंड होतच, दरवर्षी होतच असतात. तर या वॅकन्सी राऊंडला त्याच विद्यार्थ्यांना जाता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इथे कुठेच नंबर लागणार नाही, ज्यांचं जॉईनिंग स्टेटस राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 ला जर जॉईनिंग स्टेटस यस असेल तर असे कुठलेही विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि ज्यांना राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये सीटच मिळाली नाहीये, ज्यांचं जॉईनिंग स्टेटस नाहीये, म्हणजे राऊंड 3 ला समजा सीट मिळाली परंतु तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, तर तुम्ही सर्व प्रोसेसच्या बाहेर जाता. असं नाही की पुन्हा रजिस्ट्रेशन करून पुढे जाता येतं. सर मी राऊंड 3ची सीट घेतली नाही म्हणून मला पुढे जाता येईल का? अजिबात जाता येणार नाही. आणि अजून एकदा क्लिअरली सांगतोय की काही विद्यार्थी किंवा पालक एक्सपेरिमेंट करायला अजिबात जाऊ नका. समजा हे राऊंड 2चं सीट तुम्हाला मिळालेली होती आणि आता राऊंड 3ची चॉईस फिलिंग करतायत,
इथे देताना विनाकारण फापट पसारा, एखादं कॉलेज हे टाकून बघू ते टाकून बघू हे करायचंय आणि कन्फ्युजन मध्ये आहेत टाकले कॉलेज, आणि एखादं कॉलेज मिळालं तुम्हाला हे घ्यावंच लागणार आहे. पुन्हा अजिबात रडून चालणार नाही की सर मला हे राऊंड 2चं सीट पाहिजे, आधीच हे भेटतच नसतं. त्यामुळे विचारपूर्वक चॉईस फिलिंग करायची. आपल्याला ज्या कॉलेजला जायचंय त्याच कॉलेजचे ऑप्शन्स टाका. विनाकारण कन्फ्युजन असलेल्या कॉलेजचे ऑप्शन्स ठेवू नका, विनाकारण हे करू नका. जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. अदरवाईज मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचना करतोय की राऊंड 3चे चॉईस फिलिंग करताना अगदी काळजीपूर्वक करा. जे पाहिजेत आपल्याला, जिथे आपल्याला विद्यार्थ्याला ठेवायचंय अशाच कॉलेजचे ऑप्शन्स द्या. राऊंड 2ला जर मिळालेल्या कॉलेजला तुम्ही पार्शली सॅटिस्फाईड असाल तर राऊंड 3ला जिथं तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड असणार आहेत की मला हेच कॉलेज पाहिजे, मिळालं तर इथेच करायचं, अदरवाईज मला हे कॉलेज चालतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच कॉलेजचे तेवढे ऑप्शन टाकायचे आहेत. ठीक आहे. बाकी सर्व कॉलेजच्या PDF याच्या मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करतो. टेलिग्राम चॅनलला मी शेअर करत आहे. सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला आपल्या जॉईन करून घ्यायचा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. थँक्यू सो मच.